नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अशा दिवशी कायम आठवण होते त्या हिरोजची, त्या वीर पुरुषांची. आपल्या सुखासाठी, आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आपल्याच कुटुंबातले आपलेच बांधव हे सीमेवर दक्ष असतात आणि म्हणून आपण इथे सोहळे साजरे करतो. आज आपण अशाच एका माऊलीला भेटणार आहोत. कणिका कौस्तुभ राणे या माऊलीला. मेजर कौस्तुभ राणे, हो, आपल्याच कुटुंबातला आज आपल्या सोबतच आहे ही भावना उराशी बाळगून लवकरच सैन्य दलात दाखल होणाऱ्या या माऊलीला झी कुटुंबाकडून मनापासून सॅल्यूट. मला त्यांच्याशी बोलायचं आहे की मेजर कौस्तुभ राणे यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. कणिका वहिनींच्या मनात नेमकं आत्ता काय चाललंय, त्यांच्या काय भावना आहेत, त्याचबरोबर त्या वीर मातेलाही आज बोलतं करायचं आहे या स्वातंत्र्य दिन विशेष भागात. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्या या संपूर्ण कुटुंबाकडून त्यांना शुभेच्छा देऊया. चला बोलतं करूया कणिका वहिनींना. कणिका वहिनी, नमस्कार. 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 मला आता आधी ओळख करून द्या. हे माझे सासरे आहेत. नमस्कार. आणि त्या माझ्या सासू आहेत. नमस्कार. मग माझी आई. नमस्कार. माझे बाबा. नमस्कार. मागे कौस्तुभच्या मोठे मामी. नमस्कार. मोठे मामा. नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. आणि हा तिचा मुलगा. अरे वा वा. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी गेलेलं, पण मेन मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेश. माझे आई वडील तसे महाराष्ट्रातले, धुळे आणि नागपूर, पण मग त्यांचं SBIमध्ये ते काम करत असल्यामुळे त्यांना मध्य प्रदेशमध्ये पोस्टिंग वगैरे जायची. तर जबलपूर, भिलाई आणि आपलं हे इंदौर वगैरे ते सगळ्या ठिकाणी आम्ही असं फिरलो आहे. पण त्यामुळे माझं बालपण तिकडचं आहे. आणि त्याच्यानंतरचं माझं जन्म कुठला? जन्म जबलपूरचा. मी तुमचं कॉलेज कुठे झालं? कॉलेज आधी नागपूरमध्ये होतं, पण ते मी JECमध्ये ट्रान्सफर करून घेतलं, तर ते जबलपूर इंजिनिअरिंग कॉलेज. आणि त्याच्यानंतर MBAसाठी मी बँगलोरला आले. आणि आता महत्त्वाचा टप्पा की मेजर कौस्तुभ. मेजर कौस्तुभ. त्यांची आणि तुमची भेट कुठली? पुण्याची. पुण्यात? आता पुण्यात कधी गेला? अभ्यासासाठी मी पुण्याला गेले होते. काय करत होते? इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी मी पुण्यात होते. ते इंटर्नशिप वगैरे. हो. कुठे इंजिनिअरिंग करत? म्हणजे इंटर्नशिपसाठी मी तिकडे आले होते. मग तेव्हा मी MBAचं प्रिपरेशन करत होते. तर MBAच्या प्रिपरेशनसाठी जेव्हा माझं एक्झाम होता, MBAसाठी एक एंट्रन्स एक्झाम असतो कॅटचा. तर कॅट एक्झामसाठी मला ज्या सेंटर मिळाला होता मॉडर्न सायन्स कॉलेज, ते आपलं फर्ग्युसन कॉलेजच्या समोर. तर तिकडे आम्ही एकच क्लासमध्ये होतो एक्झाम द्यायला. ती तुमची पहिली ओळख? हां, ती आमची, म्हणजे त्या एंट्रन्स एक्झाम आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो. त्याच्यापूर्वी तुमची ओळख नाही. आणि आताही म्हणजे हा एक खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, कारण अजूनही आम्ही हे बघतो की कोणीतरी आम्हाला आमच्यामधला कॉमन ओळखीचा किंवा काहीही एखादा कॉमन लिंक असेल, काही नाही आहे. आम्ही एकमेकांना, म्हणजे जर तेव्हा भेटलो नसतो तो काही म्हणजे कोणताही चान्स नव्हता की आम्ही एकमेकांना रूम आहे ती एकदा बघायला पाहिजे. क्लासरूम, हो की नाही? त्या क्लासरूम मध्येच पहिल्यांदा एकमेकांना बघितलं तुम्ही आणि बोलला. हो. आणि बोललं असं, म्हणजे मला खूप तयारी केली होती मी MBAसाठी, कारण मला ते एकच टप्प्यात ते काढायचं होतं. मला परत अटेम्प्ट आवडत नाही. तर मी खूप अभ्यास केला होता त्याच्यासाठी. आणि जेव्हा मी एक्झामसाठी गेले तेव्हा माझ्या मनात असं होतं की जरासा आपल्याला हे वाटतं ना की दुसऱ्यांची तयारी जास्त चांगली असेल वगैरे. तर मी सगळ्यांचं, कोणीही आलं की ही इतका अभ्यास करते, हिच्या हातात बुक आहे, तर म्हणजे हिचं होणारच. मग तो जरा मोकळा कॅज्युअल आहे, म्हणजे त्याला इतका कॉन्फिडन्स आहे, असं करत गेले. मग इन्व्हिजिलेटर आले. त्यांनी आम्हाला आमचे जे क्वेश्चन पेपर आणि OMR शीट असते ती दिली. आणि जवळपास 15 मिनटं झाली असतील एक्झाम सुरू होऊन. मी माझं पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न काहीतरी असं सॉल्व करत होते. तितक्यात एक मुलगा आला आणि मी म्हणाले की आता 15 मिनटं म्हणजे गेली, 2 तासांचा एक्झाम, त्यातले 15 मिनिट निघून गेले आहेत. आणि हा आता येतो, म्हणजे ह्याला किती कॉन्फिडन्स असेल, त्याने किती तयारी केली असेल, तर ह्याचं तर होणारच. उशिरा आला. हां, 15 मिनिट लेट आला. हां. आणि मरून शर्ट घातलेली आणि जीन्स घातलेली.
आणि मी तिकडे बसून म्हणजे मी इतकं ओळखलं कारण नाही, पण मला सांगा तुमचं लक्ष पेपरकडे नव्हतं का सोडवलं? हा नाही ते खटखट करून आले ते. अच्छा अच्छा, खटखट करून हा, आले. आणि आवाज करून की मे आय कम इन आणि हे न ते आता मला हे दाखल म्हणजे ते आवाजने जरा डिस्टर्ब झाले मी. तर मला तर की याचं तर होणार, चला 100% मिळणार. मग एक्झाम वगैरे झाली आणि मग आम्ही जेव्हा बाहेर निघत होतो तेव्हा त्यांनी मला हाक मारली की कसा होता पेपर वगैरे. तुम्हाला हो. का असं कसं काय विचारलं डायरेक्ट? ते मी नंतर विचारलं त्यांना. खरं म्हणजे रिझल्ट आल्यानंतर मला 99.8% आलेले आणि त्यांना 2. काय कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला 99.8 हां आणि त्यांना 2 एवढेच ठेवलेत त्यांच्यासाठी. तर तोच आमचा जोक आहे की आम्ही मिळून 100 पूर्ण केले दोघांनी मिळून. पण ती तुमची पहिली भेट. पण त्या दिवशी डायरेक्ट थेट ते तुमच्याशी कसे काय बोलले? ओळख नाही, पाळख नाही, कधी भेटलेले नाही? ते आले आणि तुझा म्हणजे हाऊ वॉज युअर एक्झाम असं फक्त एक आईस ब्रेकिंग क्वेश्चन विचारलं आणि मी इतकं एक्सायटेड होते कारण माझा एक्झाम खूप चांगला गेला होता. तर मी खूप एक्सायटेड होते आणि मी त्यांना मग विचारायला लागले की हा प्रश्नाचं उत्तर तू काय लिहिलंस आणि हे. आमची ओळख काही नाही, आम्ही एकमेकांना कधी मी त्यांच्याकडे बघत पण नाही कारण माझं सगळं लक्ष पेपरवरती. बरोबर. तर मग मध्ये मध्ये त्यांचं याचं तू काय लिहिलंस? मला सी सी मला अच्छा असं विचारत होते तुम्हाला? मी त्यांना विचारते जे 2 मिळाले मार्क्स ते बाकीचे 98 काही चुकीचे सांगितलेत की काय? नाही, मी त्यांना तेच विचारत होते की याचं काय आन्सर लिहिलं तू, म्हणजे तू काय लिहिलंस? तर तो म्हणाला की तुम्ही काय लिहिलंय? तर मी म्हणाले हे 10 वर्ष झाली. 10 वर्षापूर्वी? हो, 10 आणि 11 वर्ष. 11 वर्ष म्हणजे तुमची पहिली ओळख झाली त्याला 11 वर्ष झाली. त्यांचं बालपण कुठलं? त्यांचं मुंबईचं. पूर्ण? हो, मुंबई. मीरा रोडला. कसे होते शाळेत असताना ते? आई बाबांना विचारूया. शाळेत तो मस्तीखोर होता. खूप मस्ती आणि मजा गमती जमती करणारा, सगळ्यांच्या नकला वगैरे करायचा. बरं. मित्रपरिवार. पण मला तुम्हाला विचारायचं की तुमचं कुटुंब किती जणांचं तेव्हा? चौघं. आधी आम्ही 3घच होतो कारण कौस्तुभला लहान बहीण आहे पण दोघांमध्ये 8.5 वर्षाचं अंतर आहे. बर. त्याच्यामुळे आम्ही 3घच जण मीरा रोडला राहत होतो. आम्ही 90ला ते राहायला आलो. मग त्याच्या आधी कुठे होता? सांताक्रूज. सांताक्रूज. आणि तुम्ही काय करत होते? मी सर्व्हिसला होतो. आणि आपण आई? मी मालाडच्या शाळेमध्ये शिक्षिका होते आणि उपमुख्याध्यापिका म्हणून 2015च्या डिसेंबरमध्ये रिटायर झाला. पण मग खूप मस्तीखोर कौस्तुभ?
हां हे मेजर कौस्तुभ. पण शाळेत तक्रारी यायच्या त्यांच्या. असायच्या उपंडे असायचा तेव्हा ओपनडेला दडदडतच जायला लागायचं आम्हाला. पण तरी तो त्याच्या शिक्षकांचा लाडका होता. लाडका आवडता होता. हो ना. खूप आवडता. म्हणजे आता तो नंतर आर्मीत गेल्यानंतर सुद्धा त्याच्या काही शिक्षकांशी तो संपर्क होता, फोनमध्ये राहायचा त्यांना. पण आर्मीत जायचं ठरवलं होतं की नाही? आर्मीत जायचं म्हणजे तो लहान असताना 8-9 वर्षाचा असेल. आम्ही मरीन लाईन्सला देशोदेशींची नेव्हीची परेड होती. हो हो हो. ती बघायला गेलो होतो. तर तेव्हा त्याने म्हणजे हे ते त्याने जे मला खूप बघितलं ना. नंतर सांगितलं की आई तू मला लहानपणी असं असं घेऊन गेली होतीस ना, ते मला खूप आवडलं होतं. म्हणजे असं इथे कुठेतरी जाऊन ते बसलं होतं. त्याच्यानंतर 7वीतून 8वीत गेला त्या मे महिन्यात तो रायगड मिलिटरी ट्रेनिंग स्कूलला, तिथे त्याने 1 महिन्याचा ते प्रशिक्षण असतं ना. हो. हां, मे महिन्यात. ते केलं होतं. त्यावेळी तसा तो लहानच होता, पण तरी त्याने ते सगळं आवडीने केलं होतं. त्याचाच मी एक म्हणजे मी जेव्हा कौस्तुभने मला सांगितलं की त्याला आर्मी जॉईन करायची आहे, तर मी कारण आम्ही एकमेकांना तेव्हा 1 वर्ष झालं असेल आम्हाला एकमेकांना म्हणजे एक ओळख झाली येऊन. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला आर्मी जॉईन करायची आहे. मी म्हणाले की ते सगळं जाऊ दे, पण पटकन असं आर्मी कसं आलं मध्ये? म्हणजे आतापर्यंत आर्मीचं मी काही उल्लेखसुद्धा ऐकलं नव्हतं. तर ते पण त्या दरम्यान प्रत्येक गोष्ट तुमच्याशी बोलून करत होते. प्रत्येक हो. हे काही वाटलं तर तुमच्याशी शेअर हो, करायचे. काहीही म्हणजे डोळ्यांची बऱ्याच. जादू होती ती. पण मग मी त्यांना असं विचारलं तर ते म्हणाले की नाही, मला असं वाटतं माझी पर्सनॅलिटी त्याला सूट होते. पुण्यात त्याचं ना म्हणजे त्याला जी मित्रमंडळी भेटली ती खूप चांगला, म्हणजे पुण्यात तो खूप छान डेव्हलप झाला. आणि ही तयारी करायची म्हणून त्याने बाईक सोडली, सायकलिंग करायला लागला. नंतर बॉक्सिंग, स्विमिंग, म्हणजे स्विमिंग पण त्याला येत नव्हतं. एकदा तो मित्राच्या गावाला गेला, तिथे तर पोहता येत नसताना सुद्धा त्याने विहिरीत उडी मारली. शिकायचं म्हणून. आणि मग गावात बोंबाबोंब. बोंबाबोंब की अरे पाहुणा पडला, पाहुणा पडला, पाहुणा विहिरीत पडला. तर ती त्या मित्राची आजी, म्हणजे मित्राच्या आजीला त्याच्यामुळे तो जो माहिती झालेला, तर आजही ती आजी आहे, तिला खूप वाईट वाटलं हे जेव्हा कळलं तेव्हा. आणि त्याच्यानंतर मी जे त्यांना चेंज होता बघितलं आहे, म्हणजे आधी एकदम असं कुठेही निघून जायचं, काहीही करायचं, जसं मनात आलं तसं वागायचं वगैरे. पण जसं त्यांनी हे ठरवलं की मला आता आर्मीत जायचं, आणि त्याचा पण एक उल्लेख असा की 26/11चे अटॅक झाले होते 26/11चे, आणि ते खूप डिस्टर्बिंग होते आपल्या सर्वांसाठी. मग आम्ही नंतर जेव्हा एकदा भेटलो तेव्हा आम्ही असंच वाचत होतो ते अटॅक्सबद्दल, आणि मी खूप डिस्टर्ब होते कारण हे आपल्या शहरात झालेलं
त्यांनी आर्मीचा एक CDS एक्झाम असतो, कॉमन डिफेन्स सर्व्हिस, ते पहिल्या अटेम्प्टमध्ये त्यांनी क्लिअर केलं. लोकांना 5-6 अटेम्प्ट तरी लागतात आणि हे तेच ज्यांनी 2% घेतलेले, कारण त्यांचा तेव्हा मन नव्हता हे सगळं करण्यात. लक्ष सेट केलं त्या क्षणानंतर जेव्हा त्यांनी हे ठरवलं की मला हे करायचंय, मग त्यांनी काही दुसरं बघितलं नाही. तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी CDS क्लिअर केली. खूप टफ परीक्षा असते ती. त्याच्यानंतर SSB शॉर्ट सर्व्हिस बोर्ड असते, ते एक 5 दिवसांचा मोठा इंटरव्ह्यू प्रोसेस असतो. फिजिकल, मेंटल, तुमचं करंट अफेअर्सचा नॉलेज ते सगळं बघितलं जातं, ओळखला जातो आणि ते पण त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं. कितींदा असं होतं CDS क्लिअर केल्यानंतर SSBला टाईम लागतो, नाहीतर SSB क्लिअर. तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा मी बँगलोर. ते इथे? ते पुण्याला. मग तिकडनं तुम्हाला नेहमी अपडेट सुरू होतं तुमचं? हो. पण हे तुमच्या घरी सुरू माहिती होतं नाही. असं काही सुरू आहे ते? नाही. नाही. माझ्या मम्मीला माहित होतं. मम्मीला आणि माझी बहिणीला. मला माहित नाही. मग तुम्हाला माहित नव्हतं? पण माझ्या बहिणीला त्यांनी आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझी बहीण त्याला भेटली होती, म्हणजे त्यांना माहित होतं. बाकी कोणाला माहिती नाही. मग मम्मी मध्ये एकदा पुण्याला आली होती, तर मम्मीना मी त्यांना भेटवून दिलं होतं की हे म्हणजे कौस्तुभ असं. पण मला सांगा की त्यांनी मग तिथे ज्या वेळेला आर्मी जॉईन केलं त्या दरम्यान घरी तेव्हाही माहीत नव्हतं? नाही, तेव्हा माहीत होतं. जेव्हा त्यांनी आर्मी जॉईन केली तेव्हा मी मग सांगितलं, कारण मग ते चालू होऊन जातो ना आपल्याकडे, म्हणजे आता मुलगी आता ग्रॅज्युएशन झालं आहे वगैरे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, तर आता पुढे बघायचं. तर मी सांगून दिलं होतं की नाही. आणि मग लग्न कधी? 2014 फेब्रुवारी 2014. मामांना काय बोलायचं आहे? मुलांनी असायला पाहिजे तसा तो मस्तीखोर होता आणि नंतर त्यांनी जेव्हा आर्मीत जायचा डिसिजन घेतला आणि त्याचा जो चेंज होता, म्हणजे तो 1 वर्षभर आमच्याशी सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. आणखीन एक मगाशी उडीची जो किस्सा होता, विहिरीतली उडी तर त्याचं हे सगळं झाल्यानंतर त्याचं जे कमांडो ट्रेनिंग झालं, तर त्यावेळीची त्याची आणखीन एक उडी मला आठवते. जवळजवळ मला वाटतं 20-25 फूट असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्यात एक प्रकार असतो की खाली पाणी असतं आणि संपूर्ण असा रोप लावलेला असतो आणि त्या रोपवरनं लटकत जायचं आणि जंप म्हटलं की जंप करायचं. तर तो उभा राहिला. त्याने किस्सा नंतर आम्हाला सांगितला होता. म्हणजे मारू की नको काय होईल सांगता येत नाही, कारण कमांडो ट्रेनिंगमध्ये जे काही ट्रेनिंग असतं ते फारच टफ असतं. म्हणजे त्याने जे एक किस्से आम्हाला सांगितलेत ते भयंकर, म्हणजे माणूस हे करू शकत नाही असे किस्से त्यांनी सांगितलेत. पण आपली इंडियन आर्मी आहे ती एवढी टफ करते माणसाला की कुठच्याही याच्यात तुम्ही सर्व्हाइव्ह झालं पाहिजे. फक्त सांगायला तर कमांडो ट्रेनिंग जी बेलगामची असते, ती जगातली सगळ्यात डिफिकल्ट ट्रेनिंग आहे. तर ती ट्रेनिंग त्यांनी केली आणि त्यात त्यांनी A ग्रेड घेतला आहे. ती ट्रेनिंग बेळगावला असते, म्हणजे एकाच मराठा इन्फंट्रीमध्ये. कधी तर तेच होतं की त्याच्या मनात विचार आला की उडी मारू की नको. आणि जर तुम्ही उडी नाही मारलीत तर फेल, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग पहिल्यापासून जे काही टास्क केलेले असतात ते परत करायला लागतात. पण तो एवढा जिद्दी होता की नाही, जे काय होईल, मेलो तरी चालेल, जे काय होईल ते होईल, मी उडी मारणार. आणि त्याप्रमाणे त्याने ती उडी मारली आणि तो त्या ह्याच्यात सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाला. जिद्द ना. हो. आणि म्हणजे ही जिद्द त्यांची, म्हणजे त्याच्यानंतर जे ट्रेनिंग त्यांनी OTA केली ती अगेन आपल्या देशाची सगळ्यात जास्त ती डिफिकल्ट ट्रेनिंग असते. मला तुम्हाला विचारायचं आहे की मग कधी ना कधी जेव्हा मेजर कौस्तुभ सुट्टीवर घरी येत असतील, काही ना काही तुमच्याकडे बोलले असतील, तर त्या आठवणी? काही 2-1 ऑपरेशन्स आहेत त्यांनी केलेले, जे मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तर त्यातला एक आणि महत्त्वाचं म्हणजे 2017ला झालेला जुलैमधलं ऑपरेशन. त्यांचं मला नेहमी दर दिवशी त्यांचा कॉल असतो, म्हणजे जेव्हा ते काश्मीरला गेले त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी त्यांचा मला कॉल असायचा. तर तेव्हा असं झालं की 10 दिवस
सर्वांनी ऐकलं पाहिजे. ते म्हणाले की जेव्हा कोलकाताला ते होते तेव्हा ते रीथ लेइंग सेरेमनीमध्ये त्यांचा आवाज खूप चांगला आहे, तर त्यामुळे प्रत्येक कोणतीही अशी पब्लिक स्पीकिंगची कोणतीही फंक्शन असलं की त्यांनाच बोलवायचे सगळे. तर त्यामुळे सियाचीनमधनं जेव्हा जवान त्यांची बॉडीज वगैरे घरी जाण्यापूर्वी कोलकातामध्ये त्यांचे एक रीथ लेइंग सेरेमनी व्हायचं आणि कौस्तुभ ते रीथ लेइंग सेरेमनी कंडक्ट करायचा. तर जेव्हा त्यांनी फोन केला ते म्हणाले की मला अजूनही माहिती आहे की जेव्हा त्यांची फॅमिलीज त्यांच्या बॉडीजला घ्यायला येतात तेव्हा त्यांच्या मनात दुःख असतो, पण एक सॅटिस्फॅक्शन असतो की मी त्यांचा चेहरा बघितला. आता जी माणसं तिकडे, जी माझे ब्रदर्स जे अडकले आहेत तिकडे, मी त्यांना विचारलं की किती प्रॉबॅबिलिटी आहे त्यांच्या म्हणजे ते असण्याची. ते म्हणाले की 5 दिवस झालेत, 0 to no प्रॉबॅबिलिटी, म्हणजे देर इज नो प्रॉबॅबिलिटी ते की जिवंत असतील. तर मी त्यांना तेच म्हणाले की मग आता अवलांच आलेला आहे, प्रेडिक्शन आणि फोकास्ट आहे की परत येऊ शकतं, कारण स्नोफॉल खूप जास्त होते आहे. तुम्ही तिकडे गेलात, तुम्ही अडकलात मग. तर ते म्हणाले की मला ते चालेल, पण ते जे 4 जवान तिकडे अडकले आहेत त्यांच्या घरापर्यंत जर ते नाही गेले, त्यांचा चेहरा जर त्यांच्या फॅमिलीजने बघितलं नाही, तर मला ती खोटी होप त्यांना नाही द्यायची की ते कुठेतरी बहुतेक असतील. एक आपल्या मनात जर आपण बघितलं नाही आपल्या माणसाला, तर आपल्याला असं वाटतं की असेल कुठेतरी, मिसिंग इन ॲक्शन असेल, परत तिकडे गेला असेल, नाही तर काहीतरी असं झालं असेल. तर मला त्यांना ती होप नाही द्यायची आहे. त्यांना दुःख त्यांना कळायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचा चेहरा बघायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे तशा एरियामध्ये स्वतः व्हॉलंटिअर करून ते गेले, कारण त्यांना फक्त एक होतं की ती जी त्यांची जवान आहेत ते त्यांच्या घरी त्यांना पोहोचायला मिळालं पाहिजे, फक्त त्याच्यासाठी. आणि मला ते अजूनही असं त्यांचं तो वाक्य असं वाटतो की कुठनं इतकं ते त्यांचं ते आणत असतील, कुठनं त्यांना एक मुलगा आहे लहान घरी, त्याची काळजी नाही. आणि ते नेहमी म्हणतात की तू माझी बायको असूनसुद्धा राष्ट्र माझ्यासाठी सगळ्यात पहिलं येतो, मग युनिट येतं, त्याच्यानंतर तू कुठेतरी येतेस. तर ती जी त्यांची स्पिरिट आहे ते मला खूप असं वाटतं की लोकांना ते कळायला पाहिजे की आपण तसं एक आर्मी ऑफिसर असूनही आपण म्हणजे एक आर्मी ऑफिसरची अशी ड्युटी असते, फक्त तिकडे जाऊन गन घेऊन समोर उभं राहणं नाही, पण हे पण त्यांना हे सगळं पण बघायला लागतं. आणि ते कौस्तुभने खूप छान केलेलं आहे आणि करतो आहे. तर त्यामुळे माझा त्याला भरपूर अभिमान आहे माझा. रिअल हिरो. तर अरे हे आपले रिअल हिरो. तिघांच्या बॉड्या काढल्या, चौघांच्या. चौघांच्या. आणि ते करताना सुद्धा एक वेळ अशी आली की त्यांना ते खाली जाणार होते, तर तेव्हा त्यांचे कलिग मला अजूनही सांगतात की असं झालं होतं की आम्ही रोप कमरेला बांधतो आणि मग पुढे गाळ घेतो. आणि कौस्तुभ शेवटचा होता, कारण एक लीडर पुढे असतो आणि एक लीडर मागे. तर त्याने स्वतःहून मागे व्हॉलंटिअर केलं आणि अशा एक ठिकाणी त्या येऊन उभे राहिले की आता ते खाली जाणार होते, कारण क्रॅक पडली होती. तर तेव्हा पण म्हणजे त्या क्षणी सगळ्यांना माहिती की खूप काही वाईट होऊ शकतो. त्यात पण त्यांचं म्हणजे एक त्यांनी ते बोलले त्यांच्या सराला, सर मेरा हो गया, टाइम लग रहा है, आ गया, मैं अब जा रहा हूँ. तो ते म्हणाले की नाही, आम्ही तुला वरती खेचून घेऊ, तू काळजी करू नकोस, तू जरा तिकडेच थांब. आणि असं त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे ते सांगत होते. तर ते म्हणजे खूप मोठा क्रॅक आला आणि कौस्तुभ म्हणाले की टेल कनिका आय लव्ह हर अँड आय एम सॉरी, असं करून ते फक्त म्हणजे आता खाली ते करणारच होते की त्यांना मग ते खेचलं. म्हणजे इवन इन दॅट ही वॉज लाईक त्यांचं जोक वगैरे ते तेव्हा पण त्यांचे चालूच होते. तो ही इज अ ब्रिलियंट पर्सन. तेव्हाही तुमचाच विचार. ते म्हणजे ते लोकांना ते थोडं मोटिवेट करण्यासाठी पण होते. एक माझ्यासाठी खूप जवळची गोष्ट आहे. म्हणजे बाकीच्या पण आहेत, पण आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. शहीद व्हायच्या आधी कौस्तुभनं जवळपास 12 आतंकवादींना ठार केला. शेवटच्या आमची जी भेट होती ते एप्रिल मे तेव्हा म्हणजे त्यानं सांगितलं मला की आता सध्या तिथे परिस्थिती कठीण आहे, तर मला असा काही झाला तर कणिकाच्या वर लक्ष द्या म्हणून.
तर काय माहिती काय त्यांना काय कुठून काय अशी काय आली होती काय, तर ते माझ्याकडून काही त्याचे शब्द घेऊन घेतले की कणिकावर तुम्ही म्हणजे खूप लक्ष ठेवणार आहे. तर अजूनही ते शब्द मला आठवतात त्याचे. 7 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि तो दिवस मला कधी विसरणार नाही. खरंच हे सगळे आपले रिअल हिरोज आहेत खरं तर, हो की नाही. आणि ह्या अशा गोष्टी जेव्हा ऐकतात तेव्हा घराघरातून एक वेगळी प्रेरणा मिळते, घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी जनरेट होते. नक्की हा कार्यक्रम हा प्रत्येकाला तितकीच प्रेरणा देऊन जाईल हा विश्वास आहे. तुम्ही आता एक पाऊल पुढे टाकून निघालेले आहात हो आर्मीमध्ये, हो हो ना. त्याविषयी सांगा ना आम्हाला. कितीतरी माऊली घरातल्या आजचा हा भाग बघतायत, कारण या सगळ्या कुटुंबातून आता म्हणजे वीरपत्नी असं म्हणतात, ही वीरपत्नी पुन्हा रणांगणाच्या दिशेने निघालेली आहे असं. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये एक वेगळं, म्हणजे तुमच्या कुटुंबात तर बोललं जातंच, पण हे आपलं कुटुंब आहे. आणि आमच्या कुटुंबात सुद्धा जेव्हा आम्ही त्या बातम्या वाचतो, आज मला तर खूप आनंद होतोय की होम मिनिस्टरच्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही अशा या गप्पा सुरू असताना 15 वर्ष होतील 13 सप्टेंबरमध्ये असे वेगवेगळे अनुभवत असतो. आणि हे खूप मोठं कुटुंब आहे होम मिनिस्टरचं. आणि त्या कुटुंबात जेव्हा आम्ही ती बातमी वाचली की आता तुम्ही आर्मीत जात आहात, कसं काय ही खरं सांगू तर हे जो सगळे म्हणतात की तू खूप म्हणजे स्वतःला ते करत पुढे चालली आहेस, तर त्याचं मला फुल सपोर्ट फक्त म्हणजे कौतुकचा खूप वाटतो. कारण त्यांचे जे काही ते सांगतात ना, त्यांचे ऑपरेशन्स वगैरेबद्दल काही सांगतात, तर ते इतकं म्हणजे इट्स सो इन्स्पायरिंग अँड इट्स सो मोटिवेटिंग की त्यांनी मला त्यांची न्यू युनिफॉर्म स्टिच करून आणलेली. तर ते म्हणाले की ही अर्न करायला लागते, अशीच मिळत नाही. बिकॉज ही असं कपडा नाही आहे हा माझ्यासाठी हे माझं आयुष्य आहे. आणि म्हणजे मग त्यांच्या बोलण्यातनं त्यांचं जे काही ते करायचे, त्याच्यातनं ना मला नेहमी त्यांचं ते राष्ट्रासाठी जो त्यांचं प्रेम आहे. आणि आर्मी म्हटल्यावर आपण सगळं एक करतोच की राष्ट्राचं प्रेम, पण आर्मी ऑफिसरसाठी राष्ट्र तर येतोच, पण त्याच्याबरोबर त्यांची युनिट येते. त्यांचे जे ब्रदर ऑफिसर्स असतात ते येतात, त्यांचे जे ब्रदर सोल्जर्स असतात ते येतात. त्यातलं एक असं की एकदा त्यांच्या प्लटूनमधल्या एक जवान भैया होते, त्यांना मुलगी झाली त्यांच्या घरी. तेव्हा आमचं लग्न झालेलं नव्हतं, मी बँगलोरला होते. तर त्यांचा
अक्षरशः 2 महिन्यामध्ये अभ्यास करून तिने हे अचीव केलेलं आहे आणि या मनस्थितीमध्ये अभ्यास करून तिने हे केलेलं अचीव त्याला म्हणजे खूपच हे आमच्याकडनं म्हणजे हॅट्स ऑफ. म्हणजे आम्ही म्हणतो ना की आम्हाला हिरा मिळालेला आहे. नाही, तुमच्याचकडनं हॅट्सऑफ नाही, तमाम महाराष्ट्रातल्या घरातनं जिथे जिथे माऊली आहेत आमच्या त्या सगळ्यांकडनं तुम्हाला हॅट्सऑफ आहे. हो, म्हणजे ही परीक्षा एका वर्ष 1.5 वर्ष तरी अभ्यास करावा लागतो त्याला या परीक्षेला आणि तिने त्याचा फक्त इंटरव्ह्यू 2 महिने फार फार कठीण हो 2 महिन्यामध्ये तिने हे सगळं अचीव 140 केलं. मुलं कौस्तुभच्या वेळी होती, अवघी 6 मुलं पास झाली. पहिल्या दिवशी 39 ठेवली, बाकी सगळ्यांना भोपाळला स्टेशनला नेऊन सोडलं आणि 39 मधनं 6 घेतली कौस्तुभच्या वेळी. इतका तो इंटरव्ह्यू कठीण असतो. अरे वा, कितीमध्ये? म्हणजे एक ॲक्च्युली याचं आता बॅचेस असतात, वेगळे बॅचेस असतात. तर माझ्या बॅचमध्ये काही अप्लाय करायला त्यांनी 40 की 50 काहीतरी आल्या होत्या. त्यातला 20 मग इंटरव्ह्यूचा सेकंड डेसाठी निवडला गेला आणि त्यातली मग मी फक्त एकच. क्या बात आहे. याच्यावरनं मला एक सांगायचं आहे की तर आपण टाळ्या टाळ्या वाजवा. वाजवूया. आणि असं नाही आहे की ती आर्मी मॅनची बायको होऊन तिला काय नाही बिल तिथे काही नसतं हा? तिथे काही तिथं काय हा, प्रकार मला तेच नसतो. सांगायचं म्हणजे जेव्हा आम्ही सांगतो ना की आमच्या कौस्तुभची मिसेस अशी अशी सिलेक्ट झाली म्हणून, तर प्रत्येकजण म्हणजे ज्यांना माहीत नाही ते असंच म्हणतात की त्याच्यावर जागी लागली का. म्हटलं जागी लागायला ते काय गव्हर्नमेंटचं खातं आहे की खाता तिथे नाही, जाऊन जागी- जागेवर तो लागली. काय क्लार्क आहे का? हां, त्याच्याकरता म्हटलं मेहनत आहे आणि ती मेहनत खरोखर तिने 2 महिन्यात केलेली आहे आणि अशा मनस्थितीत पण ती अचीव करणार, तिला जे काय करायचं आहे ती, आणि ती एक पाऊल कौस्तुभच्या पुढे जाणार, म्हणजे मेजरच्याही पुढे जाणार एवढी खात्री आहे आम्हाला. काय बघा ना, वेगवेगळ्या गप्पा मारत असताना या प्रवासामध्ये असंही काही आज इतक्या छान, म्हणजे खरं सांगतो की मेजर कौस्तुभ आमच्या सोबत आहेत ही जी भावना आहे. आणि नेहमी म्हणजे जसं तुम्ही मगाशी 26/11चा उल्लेख केला की आपण सुद्धा देश म्हणून माझा देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय करतो हे सुद्धा इतकं महत्त्वाचं आहे एक भारतीय नागरिक म्हणून. आणि माऊली, आपण तर आता पुढच्या या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती निघालेले आहात. आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेतच, पण होम मिनिस्टरच्या कुटुंबातला हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. म्हणजे भारताचं स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आज तुमच्याशी आम्ही संवाद साधतो आहोत आणि हा संवाद साधत असताना रडायचं नाही तर लढायचं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचं आयुष्य इट्स अ व्हेरी इन्स्पिरेशनल स्टोरी दॅट ही हॅज. आणि मला इतका अभिमान वाटतो त्यांचा की म्हणजे असं वाटतं की खूप मोठं काहीतरी मी केलं आहे की मला कणिका कौस्तुभ राणे असं मला ते एक नेम आहे ते सगळ्यांसाठी, पण माझ्यासाठी खूप अमूल्य वस्तू आहे ती, माझं नाव. आणि ते त्यांनी मला दिलेलं आणि मला त्याचं खूप देवाकडे असं वाटतं की त्यांना सांगावं की थँक्यू फॉर दॅट. मी याच्यापेक्षा अजून मला काही नकोच आहे, कारण इतकं प्रेम करणारा व्यक्ती खूप नशिबाने मिळतं आणि ते मला मिळालं आहे. आय एम व्हेरी हॅपी अँड व्हेरी प्राऊड. तिने सांगितलं की कौस्तुभ तिला भेटला आणि कौस्तुभ कणिका कौस्तुभ राणे हे तिच्यासाठी फार मोठे. तसंच आम्हालाही वाटतं की कौस्तुभसारखा हिरा, मुळात त्याचं नावच कौस्तुभ, विष्णूच्या गळ्यातला जो मणी आहे, तर त्याला परमेश्वराने म्हणजे माझी कूस निवडली त्याचं जतन पालनपोषण करण्यासाठी. म्हणजे कधी कधी असं वाटतं की काय हे घडवलंस म्हणून देवावर रागवायचं असं काही जणांच्या मनात येतं, पण माझ्या तसं मनात नाही आलं. उलट मी देवाचे आभार मानते की ठीक आहे, माझी तू निवड केलीस की असा हिरा तू माझ्या पोटी जन्माला घातलास, त्याचं पालनपोषण करण्याचं, त्याला वाढवण्याचं भाग्य आम्हाला दोघांना मिळालं. आणि तुम्हाला आठवत असेल माहीत नाही, एका कार्यक्रमात मी म्हटलं होतं की कौस्तुभच्या पाठीवर थाप मारायचं म्हणजे की त्याचं शाबासकी द्यायची, त्याला कौतुक करायचं, असं आता मी कोणाला करू. पण ते भाग्य आता कणिका, म्हणजे आता आम्ही तिला आमची सून म्हणतच नाही, आमची मुलगीच आहे ती, तर ती आता ते भाग्य आम्हाला देणार आहे. म्हणजे
कौस्तुभचं जे काही राहिलेली स्वप्न आहे ते ती पूर्ण करते. आणि मलाही असं फार प्रकर्षाने वाटतं की कारण त्याला त्या इन्फंट्रीची आणि त्याच्या ज्या कामाची इतकी आवड होती आणि इतकं त्याच्यात तो झोकून दिलं होतं त्याने, तर मला आजही असं वाटतं की तिथे कुठेतरी तो आहे. आणि आत्ता जे ह्या दिवसात जे काही घडतंय तर नक्की तिथे तो ते काम करतोय असंच मला सतत ते वाटत असतं. आणि हीच भावना कायम आमच्या मनामध्ये असणार आहे. मी तुम्हाला माहिती आहे का, मगासपासून ऑब्झर्व करतोय, मी तुमच्याशी बोलतोय, मी कुटुंबाशी बोलतोय, तुमचं जे बोलणं चाललंय ना मगासपासून, ते मेजर कौस्तुभ आपल्यामध्ये आता आपल्या सोबत आम्ही पण तसंच आहे. आम्ही पण तसंच आहे. हो की नाही? He is there. ते आहेत. ते आहेत. ते मला ना म्हणजे हे सगळं झाल्यानंतर प्रत्येकाचं म्हणजे मला जेव्हा ही न्यूज मिळाली त्याच्यानंतरच ज्याचा कोणाचाही फोन यायचा, रिलेटिव्ज असो किंवा कोणीही, तो असा होता, असा करायचा, मला ते कधी आवडलेलं नाही. म्हणजे त्यांनी जे काही केलं आहे ते एक नॉर्मल घटना नाही आहे. तुम्ही त्यांना अमर आहे, कौस्तुभ राणे अमर आहे हे म्हणतात, तर जर तुम्ही म्हणतात तर ते तुम्ही तुमच्या म्हणजे वागण्यात पण ते आणायला पाहिजे. आणि मला माझ्या मुलासाठी त्यांना तसंच ठेवायचं आहे. मला त्यांच्याबद्दल तसं बोललेलं मला आवडतच नाही, कारण ती सवय पण नाही आहे. आणि मला अजूनही असं वाटतं की ते माझ्याबरोबर आहेत, मला माझ्याशी बोलत असतात. कोणताही प्रश्न मला पडला की त्यांचा आवाज मला माझ्या कानात ऐकू येतं. त्यामुळे मी त्यांना कधी असं नाही करू शकत. आजचा हा भाग कायम स्मरणात राहील असा. मेजर कौस्तुभ राणे हे आपल्यासोबत आहेत. असे कितीतरी जवान जे या देशाच्या सेवेखातर आपल्याला सोडून गेले. त्या तमाम जवानांना अगदी मनपूर्वक नमस्कार करूया. माझा देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय करतो हे प्रत्येक भारतीयाने उराची बाळगलं तर खरंच त्या सीमेवर आपली रक्षा करणाऱ्या त्या जवानांना कायम अभिमान वाटेल असं जगण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि जितकी म्हणून आपल्या परीने जी शक्य आहे ती भारत मातेची सेवा करूया असं म्हणून या माऊलीला शुभेच्छा देऊया. कारण आता या कणिका वहिनीसुद्धा सैन्य दलात दाखल होणार आहेत. तेव्हा हे पहिलं चांदीचं नाणं तुमच्यासाठी, या सगळ्या प्रेरणादायी प्रवासासाठी हा चांदीचा करंडा आहे, हा तुमच्यासाठी. चांदीची तुळस ही सुद्धा आपल्या घरात, आणि चांदीची अन्नपूर्णासुद्धा झी मराठीकडून तुमच्यासाठी. आणि या प्रवासामध्ये ना मी तुमच्याबरोबर आत्ता या सगळ्या गप्पा सुरू असताना तुम्हाला दोघींनाही या ठिकाणी मी आता बोलवतो. तुम्ही दोघी इथे या. ही स्त्री शक्ती इथे आत्ता आहे, हो की नाही? या स्त्री शक्तीचा आज आपण सन्मान करणार आहोत होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठण, झी मराठीकडून पैठण. आपणा सगळ्यांना पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.